दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. येत्या 25 तारखेला म्हणजेच 25 नोव्हेंबरला वैकुंठ चतुर्दशीचा उपवास असतो आणि ह्या वैकुंठ चतुर्दशीच्या उपवासाला आपल्याला एक उपाय, एक सेवा करायची आहे. ही सेवा कशी करायची आहे, का करायची आहे, कशासाठी करायची आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देवता आहेत. या 3 देवतेंच्या आधारावर आपलं जे काही जीवन आहे हे त्यांच्या आधारावर चालत असतं. प्रत्येक देवदेवतेंची आवड ही वेगवेगळी आहे आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण त्या गोष्टी त्यांना अर्पण करत असतो. तर आपल्याला वर्षातून एकदाच असा हा एक दिवस आहे, या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची आणि भगवान महादेवांची सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. आणि आपल्या घरामध्ये अकाल मृत्यू होऊ नये म्हणून आपण भगवान शंकरांची आपण या ठिकाणी सेवा करणार आहोत. ही सेवा आपल्याला कधी करायची आहे तर ही सेवा आपल्याला रात्री 12 वाजता करायची आहे. बघा, भगवान महादेवांना बेल आपण वाहतो कारण त्यांना ते प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना आपण तुळशीपत्र अर्पण करतो कारण भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. पण हा वर्षातून एकच असा दिवस आहे की या दिवशी आपण भगवान महादेवांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करू शकतो आणि भगवान विष्णूंना आपण बेलपत्र अर्पण करायचं आहे. आता ही सेवा आपण कधी करायची आहे, कशा पद्धतीनं करायची आहे हे पाहूया. ही सेवा आपल्याला 25 तारखेला रात्री 12 वाजता करायची आहे. म्हणजे 26 तारखेला सुरुवात होते आणि 25ची रात्री 12 वाजता ही सेवा आपल्याला करायची आहे. ही सेवा आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला करायची आहे. आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. बसण्यासाठी आसन अवश्य घ्यायचं आहे. आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या शिवलिंग आहे, त्याचबरोबर भगवान विष्णूंचा फोटो असू दे, विठ्ठलाची मूर्ती असू दे, फोटो असू दे किंवा बाळकृष्णांची मूर्ती असू दे, अशा पद्धतीने आपल्याजवळ जे आहे त्या मूर्तीवर आपल्याला ही सेवा करायची आहे. नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण केला तरी काही हरकत नाही, पण आपल्याला सेवा मात्र ही आवर्जून करायची आहे. या सेवेमुळे नक्कीच असं आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती राहील, अपमृत्यू आपल्या घरामध्ये होणार नाही. कोणतेही संकट असू दे ते संकट आपल्या टळलं जाईल किंवा त्याची जी तीव्रता आहे ती देखील कमी होण्यास मदत होईल. ही सेवा वर्षातून एकदाच केली जाते. सेवा कशी करायची आहे तर 25 तारखेला रात्री 12 वाजता आपल्याला तुळशीपत्र आहे. तुम्ही तुळशीपत्र आदल्या दिवशी तोडून ठेवा किंवा सकाळी तोडा, पण तुळशीपत्र महिलांनी तोडू नका, दुसऱ्यांकडून तोडून घ्या किंवा तुम्ही विकत आणा. मग तुम्ही 1 तुळशीपत्र घ्या, 11 घ्या, 21 घ्या, 1000 घ्या, चालेल. तुळशीपत्र आपल्याला घ्यायचं आहे. तुम्हाला जास्त नाही भेटले तुम्ही 1 तुळशीपत्र घ्या, आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. रात्री 12 वाजता ही सेवा आपल्याला करायची आहे, लक्षात घ्या. 1 तुळशीपत्र घ्या, त्याच्यावर आपल्याला विष्णू सहस्त्रनामावली म्हणजे विष्णूंची आपल्याला 1000 नावे घ्यायची आहेत. 1 तुळशी पान आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि विष्णूंची 1000 नावे जी आपली नामावली आहे विष्णूंची ती आपल्याला बोलायची आहे. आणि हे जे तुलसीपत्र आहे हे तुलसीपत्र आपल्याला शंकरांच्या म्हणजे महादेवांच्या शिवलिंगावर वाहायचं आहे आणि भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये अपमृत्यू होऊ देऊ नको, अकाल मृत्यू होऊ देऊ नको, आमच्या घरातील सगळ्या लोकांना सुखामध्ये ठेव, सगळेजण चांगले राहू द्यात, सर्वांना चांगला ऐश्वर्य दे, चांगला आरोग्य दे, अशी प्रार्थना आपल्याला भगवान महादेवांना करायची आहे. आता बेलपत्र हे आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. तर बेलपत्र एकच बेलपत्र घ्या आणि हे बेलपत्रावर आपल्याला भगवान शंकरांची 108 नावे घ्यायची आहेत. एकच बेलपत्र आपल्या हातामध्ये घ्या, त्याच्यानंतर आपल्याला 108 नावं शंकरांची घ्यायची आहे आणि हे बेलपत्र आपल्याला भगवान विष्णूंचरणी अर्पण करायचं आहे. बाळकृष्णांची मूर्ती असेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीला अर्पण करा किंवा स्वामी महाराजांच्या फोटोला अर्पण करा. ही सेवा आपल्याला वर्षातून एकदाच करायला मिळते
जेव्हा आपण 108 वेळा शंकरांची नावं घेतो आणि ही जी बेलपत्र आहे हे विष्णूंना अर्पण करतो, तेव्हा विष्णूंना प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहू दे, ऐश्वर्य लाभो, सुख समृद्धी राहू दे, घरामध्ये समाधान राहू दे, अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे। ही सेवा आपण वर्षातून एकदाच करतोय आणि लक्षात घ्या, ही सेवा करण्याचा योग हा वर्षातून एकदाच येतोय आणि हा 25 तारखेला रात्री 12 वाजताच ही सेवा आपल्याला करायची आहे। या सेवेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तुम्ही ही सेवा आवर्जून आपल्या घरामध्ये करा, कारण भगवान कोणत्याही देवदेवतांची प्रत्येकाची जी आवड आहे त्याचनुसार आपण प्रत्येक गोष्ट त्यांना अर्पण करत असतो, पण या दिवशी मात्र आपण भगवान विष्णूंना आणि भगवान महादेवांना बेलपत्र आणि जे काही तुळशीपत्र आहे हे अर्पण करू शकतो। अशा पद्धतीने ही सेवा आपल्या घरामध्ये अवश्य करायची आहे। हा योग पुन्हा नाही, त्यामुळे उद्या रात्री 12 वाजता आवर्जून आपण सर्वांनी ही सेवा आपल्या घरामध्ये करा। नक्कीच आपल्या घरामध्ये बदल तुम्हाला जाणवतील, लक्ष्मी प्राप्ती होईल, घरामध्ये ऐश्वर्य, सुख, समाधान राहू दे असं आपल्या देवदेवतांजवळ प्रार्थना करायची आहे। नक्कीच तुमच्या घरामध्ये समाधानकारक वातावरण निर्माण होईल, समाधान राहील, घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करेल। तर अवश्य सर्वांनी ही सेवा रात्री 12 वाजता करा आणि या सेवेचे जे काही उपाय आहे, जी काही सेवा सांगितली आहे ही रात्री 12 वाजताच करायची आहे, हे पहिला लक्षात घ्या। आणि जशा पद्धतीने सांगितले आहे त्याच पद्धतीने आपल्याला तुळशीपत्र हे भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे आणि बेलपत्र हे भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे, हे तुम्ही विसरू नका। अशा पद्धतीने छान अशी सुंदर अशी सेवा ही वर्षातून एकदाच करायला मिळते आणि याचा अनमोल जे काही क्षण आहेत हे आपण अनुभवा रात्री 12 वाजता। स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच स्वामींचरणी प्रार्थना। व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ।